तालुक्याच्या माध्यमातून ते 200 सबस्क्रायबर पूर्ण करून देऊ आणि निश्चितच अशाच प्रकारच्या अनेक कबड्डी स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या अगदी मनमोहक पद्धतीने लाईव्ह पाहू। आता मात्र सामन्याला होते सुरुवात। सुधागड तालुक्यामधील एक दादा संघ अर्थातच नाथ भैरव क्रीडा मंडळ झाप तर प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये रोहा तालुक्याचा छत्रपती असोसिएशनचा एक दादा संघ अर्थातच भैरवनाथ यशवंत खार रोशन मडवी विरुद्ध यश सीताप्रभूचा हा सामना आपल्याला बघायला मिळेल। हर्ष सुरनकर विरुद्ध मनोज लहाने असा सामना बघायला मिळेल। विराज विरुद्ध विजय असा सामना आपल्याला बघायला मिळेल आणि निश्चितच अभिषेक विरुद्ध कल्पेश असा सामना बघायला मिळेल। बोनीची पहिली चढाई घेऊन निघालाय प्रणय रोटाडे। निश्चितच एका वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये 30 दहशत आणि तोच दरार निर्माण करतोय खेळाडू। जबरदस्त फुटवर्क आणि तितकंच सुंदर कोपरक्षकाची आपली चोख भूमिका बजावणारा प्रणव। चढाई करता आता मात्र हर्ष सुरनकर। रायगड जिल्ह्याचा एक जबरदस्त खेळाडू प्रत्युत्तर देईल मनोज लहाने। अनेक मैदानांवरती या मनोजचा देखील शिक्कामोर्तब झालेला आपल्याला बघायला मिळालाय। रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देणारा हा नाथ भैरव झाप संघ सुधागड तालुक्यामधील एक दादा संघ म्हणावा लागेल। ही कडबी सुंज होईल यामध्ये मात्र शंका नाही। पहिली थर्ड रेड पहिली मानाची थर्ड रेड घेऊन निघालाय। आता मात्र रोशन मडवी आपल्याला बघायला मिळेल। डीप रेडचा प्रयत्न करावा लागेल आणि तरच यशस्वी होईल हा रोशन, कारण समोर सुधागड तालुक्याचा दादा संघ आहे। यावेळेस मात्र प्रयत्न सुंदर होता सत्यम, परंतु त्या ठिकाणी रोशन सारख्या वेगाला थांबवणं तितकं सोपं नव्हे। जबरदस्त खेळ। इसे कहते ईट का जवाब पत्थर से देना। अभिषेकला त्या ठिकाणी यशस्वीरित्या टिपलं जात आहे। यश सीताप्रभू हा देखील एक भरधाव वेगाचा बादशाह आहे। विशेष असा प्रेम माझ्या वडिलांचा रासव संघावर होता। हनुमान रामचंद्र बेलसा यांच्या स्मरणार्थ सभापती माजी सभापती दीपाली नथुराम बेलसा। आमच्या रासळ संघावरती ज्यांचं नितांत प्रेम होतं ते आदरणीय हनुमंतजी बेलोसे साहेब यांच्या स्मरणार्थ माजी सभापती सौभाग्यवती दीपाली ते नथुराम बेलोसे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं भरघोस असं देणगी मूल्य आमच्या मंडळाला प्राप्त झालेलं आहे। मी मंडळाचे अध्यक्ष संजय खाडे आपल्याला विनंती करतो आदरणीय नथुरामजी बेलोसे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। निश्चितच एक दानशूर असं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतं। आदरणीय नथुरामजींना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। यावेळेस मात्र कल्पेश देशमुख संयमी खेळ जर मित्रांनो तुमच्याकडून झाला नाही तर मात्र हा सामना तुमच्या हातामधून निसटू शकतो। संयमी खेळ करावा लागेल। नाथ भैरव साप आपण देखील एक जबरदस्त संघ म्हणून गणला जाता। चढाई करता आता मात्र यश सीताप्रभू 7 विरुद्ध 1 अशी लढत असेल। यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा मानस एका चढाईमध्ये 2 गुणांची यशस्वीरित्या कामगिरी करतोय। एका दगडीत 2 शिकार यशस्वी कामगिरी। प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा रोशन मडवी। हा अत्यंत महत्वपूर्ण सामना असेल, कारण कुरडू संघ अंतिम फेरी खेळण्याकरिता वाट पाहतोय, परंतु अंतिम फेरी खेळण्यासाठी पात्र कोण ठरेल, भैरवनाथ यशवंत खार की नाथ भैरव साहेब। रसिक वर्ग मात्र या ठिकाणी खोळंबून थांबलाय। अंतिम विजेतेपद पाहण्यासाठी यावेळेस मात्र लाजवाब परफॉर्मन्स। वाह, वॉटर टॅकल मनोज लहाने
आपने कर दिखाया आणि या सुधागरचा रसिक वर्ग आहे, या सुधागरच्या टाळ्या आहेत आणि निश्चितच दर्दी रसिक वर्ग या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रोत्साहन देत आहे. वॉटर टॅकल मनोज लहाने लाजवाब परफॉर्मन्स. या बसपत्र हर्ष नक्कीच एक जबरदस्त संघ म्हणून जाणला जातो. सुधागड तालुक्याचा हा नाथ भैरव साप, प्रणव राटाटे असेल, कल्पेश देशमुख असेल, मनोज लहाने असेल, चढाई करत आता मात्र विजय सीतापराव. वाऱ्यासारखा वेगवान हा चढाई बहादर. परंतु माघारी परत प्रत्युत्तर देईल विराज. मागच्या सामन्यामध्ये गेम चेंजर ठरला होता, काही या सामन्यामध्ये देखील स्वतःला झोकून देईल. आता मात्र थर्ड रेड चढाई करता यश सीतापराव याच्यावरती संपूर्ण संघाचे दारोमदार. काहीसा आगळा वेगळा खेळ करून निश्चित आपल्या संघाला विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करेल, परंतु बघूया कितपत लढत देतोय. थर्ड रेड असेल. आता मात्र थर्ड रेड करिता हर्ष सुरंकर. हर्ष जर सक्सेसफुल ठरला तर मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल, परंतु बघूया कितपत प्रयत्न करतोय. अभेद्य अशी क्षेत्ररक्षण भेदनं निश्चितच हर्षला तितकंच शक्य होणार नाही. या वेळेस मात्र मल्टिपल पॉइंट रेड असेल, यामध्ये मात्र निश्चितच शंका नाहीये. ऍडव्हान्स टॅकल प्रणवच्या माध्यमातून चूक केली गेली आणि 3 गुणांची यशस्वी चढाई आपल्याला बघायला मिळते. अर्थातच नाथ भैरवनाथ यशवंतकर संघाच्या माध्यमातून.
ए मानस इकडे आता मात्र सुपर टॅकल सिच्युएशन निश्चितच सुपर टॅकलची वाटच बघणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र नाथ भैरव साहेब निश्चितच अनेक वेळा या संघाच्या माध्यमातून आपल्याला सुपर टॅकल्स बघायला मिळतात, परंतु यावेळेस रोशन मडवीला सुपर टॅकल करेल का नाथ भैरव साहेब संघ? बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय यावेळेस. मित्रांनो, मी म्हटलं होतं सुपर टॅकलची संधी शोधत असतो हा संघ, आणि ती संधी शोधली आणि त्या संधीचं सोनं केलं. रोशन मडवी मैदानाच्या बाहेर सुपर टॅकल होतोय. एक जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळाली कल्पेश देशमुखच्या माध्यमातून. चढाई करता मनोज. ए मानस जा घरी जा घरी जा बोललो जा. पुन्हा एकदा हर्ष सुरनकर. निश्चितच मल्टिपल पॉईंट रेड हर्षच्या माध्यमातून मागील चढाईमध्ये आपण पाहिली. यावेळेस बघूया हर्ष कितपत प्रयत्न करतोय. शांत संयमी चढाई, वेळेकडे थोडासा अवलंब आणि मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर दखल यश सीतापराव. बोनस गुण ऑन असेल 6-1 असं समीकरण. नाव तर बघू ना पहिला. आता मात्र पूर्वार्धातला खेळ संपूर्ण आपण उत्तरार्धाकडे वळलेलो आहोत. उत्तरार्धातली ही पहिली चढाई घेऊन हर्ष सुरनकर आपल्याला बघायला मिळतोय. भैरवनाथ यशवंतकर संघाचा
रायझिंग स्टार आपल्याला या ठिकाणी मैदानावरती बघायला मिळतोय. आज जर मैदानामध्ये यश मिळालं तर मात्र निश्चितच बक्षिसाच गवस निघालणारा खेळाडू ठरू शकतो, सायकलवरती विराजमान होऊ शकतो. परंतु बघूया, क्योंकि ये तो बस झाकी है, पिक्चर अभी बाकी है. अंतिम फेरीमध्ये दाखल कोण होणार आहे, जाप की यशवंतकार. चढाई करता आता मात्र कल्पेश देशमुख. एक बलाढ्य खेळाडू सुधागड तालुक्यातून आपल्याला बघायला मिळतो. कल्पेशच्या माध्यमातून निश्चितच प्रचंड महत्वाकांक्षी आणि प्रचंड मेहनती हा खेळाडू. यावेळी चढाई करता अभिषेक. माघारी परतोय, प्रत्युत्तर केला. आता मात्र थर्ड रेड, तिसरी चढाई. यश सीताप्रभूच्या वरती जबाबदारी. बघूया कितपत प्रयत्न करतोय. ऍडव्हान्स टॅकल आणि यश मात्र त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. जबरदस्त चढाई. आता मात्र हर्ष देखील थर्ड रेड साठी 2 चढाया सक्सेसफुल केलेल्या आहेत. ही चढाई बघूया कितपत सक्सेसफुल करतोय. हर्ष देखील एक वेगाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो यशवंतकार संघाच्या माध्यमातून. परंतु समोर मनोज आहे, हे विसरून चालणार नाही. यावेळेस मात्र मनोज लहाने, वॉटर टॅकल, जबरदस्त परफॉर्मन्स. मनोज देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, विसरून चालणार नाही. सुधागड तालुक्याचा एक खंदा मध्यरक्षक म्हणून रायगड जिल्हाभर या मनोजची ख्याती आहे. चढाई करता पुन्हा एकदा यश सीतापराव. 4 विरुद्ध 1 असं समीकरण असेल. 12 नंबरची जर्सी प्रदान केला हा वेगवान चढाई बहादर. पुन्हा एकदा विराज. मागच्या चढाईमध्ये यशस्वी बोनस गुण टिपला होता, परंतु या चढाईमध्ये बघूया माघारी परतलाय. चढाई करता आता मात्र थर्ड रेड, तिसरी चढाई, डू ऑर डाय. यश सीताप्रभू याचा वापर केला जातोय. 4 एक समीकरण असेल. गुण मिळून सहजासहजी शक्य होणार नाही. यावेळेस मात्र यशला जेरबंद केलं जात आहे. पुन्हा एकदा रोशन मडवी.
आता मात्र थर्ड रेड विराटचा वापर केला जातोय. थर्ड रेड तिसरी चढाई डू और डाय. बघूया विराज कितपत प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र प्रणवच्या माध्यमातून थांबवलं जात आहे. जबरदस्त पकड. नऊ आणि 10 निश्चितच एका गुणाने का होईना, परंतु झाप संघ आघाडीवरती आहे. शेवटची 4 मिनिटं असतील सामना संपायला आणि एका गुणाची आघाडी अर्थातच नाथ भैरव झाप संघाकडे असेल. आता मात्र संयमी खेळ खेळावा लागेल. नाथ भैरव झाप संघ जर आपल्याला विजयाचे शिलेदार व्हायचं असेल, आघाडीचा चढाई बाद अर्थातच यश सीतापुर मैदानाच्या बाहेर. आता मात्र थर्ड रेड विजय सीतापराव. ही निर्णात्मक चढाई ठरणार आहे. जर विजय सीतापराव सक्सेसफुल ठरला तर मात्र झाप संघ या सामन्यामध्ये अपराजित होऊ शकतो. नक्कीच विजय सीतापराव त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. आता मात्र विजयाचं दार उघडलं जाईल झाप संघाचं असं म्हणायला हरकत नाहीये. अंतिम टप्प्यामध्ये येत असलेला सामना चढाई करता आता मात्र रोशन मडवी. रोशनला जेरबंद केलं तर मात्र आपण अजून एकदा त्या ठिकाणी आपलं तिकीट कन्फर्म करणार आहात. यावेळेस मात्र प्रणव, वा व्हॉट अ परफॉर्मन्स. मित्रांनो, वाघ जर काही काळ जंगलाच्या बाहेर राहिला तर तो शिकार करायचा विसरत नाहीये. तसाच प्रणव रटाटे हा वाघ आहे. वर्षभर मैदानाच्या बाहेर राहिला परंतु आयकॉनिक पकड डाईव्ह लागवायचं त्या ठिकाणी विसरला नाही. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली. चढाई करता आता मात्र मनोज. अजून देखील 2 खेळाडू मैदानामध्ये असेल. घणाघाती हल्ले करणारा अभिषेक अजून देखील मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत अभिषेक मैदानामध्ये आहे तोपर्यंत चिंतेची बाब नसेल, तोपर्यंत आशा निश्चितच असेल भैरवनाथ यशवंत खार संघाला. जबरदस्त पकड. वन्स अगेन प्रणव. फॅब्युलस परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतो प्रणवच्या माध्यमातून. निश्चितच लक्षवेधी खेळाडू ठरू शकतो या सामन्यामध्ये, कारण लगातारच्या जबरदस्त पकडी प्रणवच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, झाप संघ सुधागड तालुक्यामध्ये जवळपास 35 ते 36 विभागाचे सामने होतात. म्हणून सुधागडच्या संघांना जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी होता येत नाही, परंतु जिल्हास्तरीय स्पर्धेत अंतिम विजेतेपद मिळवणारा हा झाप संघ विसरून चालणार नाही. आता मात्र 7 गुणांनी आघाडीवरती येतोय. या अंतिम टप्प्यामध्ये खेळ आलेला असताना निश्चितच नाथ भैरव झाप संघ एक मोठी आघाडी या ठिकाणी धारण करतोय. रोशन मडवी, ज्याला मल्टिपल पॉइंट रेड साठी जाणलं जातं, हाच रोशन काय पुन्हा एकदा या मैदानामध्ये हाकार करेल. यावेळेस मात्र जबरदस्त परफॉर्मन्स, सांघिक खेळ.
सामना संपुष्टात येतोय आणि या सुधागड तालुक्याची